विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी करत थेट भारतीय जनता पार्टीवरती मुंडकं छाटल्याचे आरोप करणारे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी माघार घेतली आहे। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सत्तारांनी त्यांचे चिरंजीव अब्दुल समीर हे संभाजीनगर मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याचं त्यांनी एक प्रकारे घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं सुद्धा बोलणं झालंय, परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीवरती एकामागून एक सनसनाटी आरोप करणारे सत्तार मुंबईमध्ये आल्याने अचानक त्यांनी भूमिका का बदलली, माघार का घेतली? त्यांना मुंबईतून शिंदे किंवा फडणवीसांकडून असं कोणतं आश्वासन देण्यात आलंय ज्यामुळे सत्तारांनी एक प्रकारे म्यानातून काढलेली तलवार ही पुन्हा एकदा म्यानामध्ये घातली आणि ते संभाजीनगरला निघून गेले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायची आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी सत्तारांच्या मुलाने माघार घेतली त्यावेळेला सत्तारांनी मुंबई तकला सुद्धा मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची काही भूमिका मांडली आहे। परंतु आज दिव्य मराठीने एक बातमी दिलेली आहे आणि त्यानुसार दिव्य मराठीने एक प्रकारे सत्तारांच्या माघारी मागे जिल्हा बँकेचं राजकारण दडलं असल्याचं एक प्रकारे त्यांच्या बातमीमध्ये सांगण्यात आलंय। त्याच्यामध्ये सत्तारांच्या मुलाला जिल्हा बँकेमध्ये ऍडजस्ट केलं जाणार असल्याचा शब्द मुंबईतून देण्यात आल्याचं वृत्त दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगर जिल्हा बँकेचं जे बजेट आहे ते 800 कोटी रुपयांचं बजेट आहे। म्हणजे हे बजेट कुठल्याही आमदार खासदारांना जे जे मराठा मिळतो किंवा त्यांना जो निधी मिळतो त्यापेक्षा सुद्धा जास्त आहे आणि म्हणूनच सत्तारांच्या मुलाला जिल्हा बँकेत संधी दिली जाईल या गोष्टीवरती सत्तारांनी माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक झालेली आहे, महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, नगरपालिकेची सुद्धा निवडणूक यापूर्वी पार पडलेली आहे आणि आता इथून पुढे संभाजीनगरमध्ये जी कुठली निवडणूक होईल ती जिल्हा बँकेची होईल आणि त्यानंतर थेट लोकसभेची निवडणूक होईल। त्यामुळं जिल्हा बँकेमध्ये सत्तारांच्या समर्थकांना जास्तीत जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न असेल अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। केवळ जिल्हा बँकेच नाही तर जिल्हा दूध संघामध्ये सुद्धा सिल्लोड मधून जे सत्तारांचे समर्थक आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारे सामावून घेतलं जाईल अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे। पण ही सगळी चर्चा जरी असली, दिव्य मराठीने जी बातमी दिली त्यामध्ये जिल्हा बँकेचा अँगल जरी असला तरी अब्दुल सत्तार यांच्यासाठी जिल्हा बँक एवढी महत्वाची का आहे? त्यांच्या मुलाने विधान परिषदेतून माघार घेतली आणि लगेच ते जिल्हा बँकेचा शब्द जरी त्यांना मिळाला असेल तर ते समाधानी झालेत का? तर जिल्हा बँक त्यांना यासाठी महत्वाची आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जाळं जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे। शहरापासून ग्रामीण भागापर्यंत जिल्हा बँक जाते, वेगवेगळ्या शाखा जिल्ह्यामध्ये सर्वदूर आहेत आणि या शाखांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त संपर्क या जिल्हा बँकेसोबत येत असतो। मग शेतकऱ्यांना लागणारी अवजारं असतील, त्यासाठी मिळणारं कर्ज असेल किंवा पीक कर्ज असेल, या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी हे जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये धाव घेत असतात। त्यामुळं बँकेच्या शाखा आणि त्यालाच लागून असलेल्या सोसायट्या, विविध सोसायट्या असतील, या सोसायट्यांमध्ये एक प्रकारे राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी सुद्धा सत्तारांना एक प्रकारे जिल्हा बँकेची गरज भासत असावी आणि यातूनच मोठा राजकीय जनसंपर्क निर्माण होऊ शकतो। अशा प्रकारचं राजकारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यामुळं अशीच खेळी अब्दुल सत्तारांनी यावेळेस सुद्धा खेळली असावी अशी सुद्धा चर्चा राजकीय जाणकारांच्या मते राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा बँक असेल, दूध संघ असेल किंवा सोसायटी असतील, या माध्यमातून जो राजकीय प्रभाव निर्माण होतो तो राजकीय प्रभाव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरू शकतो। अर्थातच त्याची जाण सत्तारांना आहे आणि म्हणूनच ते दूध संघ, जिल्हा बँक आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतायत। जिल्ह्यात ताकद जी आहे ती कायम ठेवण्यासाठी सत्तारांना एक प्रकारे असा डाव किंवा अशी खेळी करणं गरजेचं होतं असं सुद्धा काही राजकीय जाणकारांना वाटतंय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ जिल्हा बँक, दुग्ध संस्था, सोसायट्या यावरच बोलणं झालंय का? त्याच्यावरच सत्तारांनी माघार घेतली आहे का? तर तसं नाहीये। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अब्दुल सत्तार यांना शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवरती काहीतरी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते आहे। म्हणजे संभाजीनगर शिवसेनेमध्ये आता शिंदेच्या बैठकीमध्ये काय घडलंय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण अब्दुल सत्तारांचा सगळ्यात जास्त आक्षेप ज्याच्यावरती आहे की संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांना दमडीचा निधी मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये 800 कोटी रुपये कुठे गेले असा सवाल त्यांनी मुंबई तकशी बोलताना केलेला होता। त्यामुळे सुद्धा पक्षामध्ये आणि सत्तेमध्ये सुद्धा त्यांना आगामी काळामध्ये जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिंदेसोबत जी शिवसेना नेत्यांची बैठक झाली आहे त्याचा उल्लेख मी करेन, त्यामध्ये सिल्लोड आणि सोयगाव मधल्या विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल असं सुद्धा ठरलेलं आहे।
तिथे 2 नगरपालिका आहेत, सोयगाव आणि सिल्लोड. या 2 नगरपालिकांना सुद्धा निधी दिला जाईल असं सुद्धा ठरलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अब्दुल सत्तार यांना आता शिंदेसोबतच्या किंवा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर भविष्यामध्ये राजकारणामध्ये त्यांना कुठली संधी मिळेल का अशा आशा पल्लवित झालेल्या आहे. असं आणि म्हणूनच अब्दुल सत्तार एक प्रकारे या वेळेला फ्रंट फुटवर खेळतायत असं आपल्याला पाहायला मिळालं. आता एकनाथ शिंदेसोबत संभाजीनगरच्या 6 आमदार, 2 जिल्हा प्रमुख, 1 खासदार आणि अन्य जे पदाधिकारी होते त्यांच्यासोबत जी बैठक मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये झालेली होती त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी काय एकनाथ शिंदेनी सगळ्या नेत्यांना बोलावून घेतलेलं होतं आणि सगळ्यात आधी त्यांना दम भरला की इथून पुढे पक्षातल्या नेत्यांवर जर कुणी टीका केली तर याद राखा अशा प्रकारची भाषा वापरत किंवा अशा प्रकारे इशारा देत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांची कान उघडणी केली आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळेला आमदार असतील, खासदार असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील त्यांनी एक प्रकारे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यामुळं शिवसेना पक्षाचं जिल्ह्यामध्ये नुकसान होतंय अशा प्रकारची तक्रार एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडलेली होती. तर त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली जाईल, विचार केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं. सगळ्यांची एकमुखी तक्रार होती की आम्हाला निधी मिळत नाहीये, आमच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जात नाहीये अशी तक्रार त्यांच्याकडे करण्यात आलेली होती. आणि ज्या वेळेला आमदार, खासदार, अब्दुल सत्तार आणि बाकीचे सगळे नेते तक्रार करत होते त्यावेळेला तोडगा निघावा, मार्ग निघावा म्हणून एकनाथ शिंदेनी काय केलंय तर एक समिती स्थापन केली आहे. जी समिती जिल्ह्यामध्ये काय चाललंय, कुठलं काय कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जातंय की नाही, निधी दिला जातोय की नाही किंवा एक प्रकारे अंतर्गत जी गटबाजी आहे जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती एक प्रकारे लक्ष ठेवेल आणि ही समिती अभ्यास करून त्याचा अहवाल पुढच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. तर साधारण आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अब्दुल सत्तार यांना एक प्रकारे आश्वासन देण्यात आलेली आहे आणि आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी त्यांच्या मुलाने एक प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. पण या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी अडचण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. कारण संभाजीनगर मतदारसंघामध्ये भाजपला ही जागा सुटलेली आहे आणि तिथे भाजपचे फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या विजयासाठी मंत्री अतुल सावे असतील किंवा एक प्रकारे भागवत कराड असतील किंवा अन्य जिल्ह्यामध्ये भाजपचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी पूर्णतः फिल्डिंग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राजस्थानचे राज्यपाल जे आहेत हरिभाऊ बागडे जे पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. त्यांचे एक प्रकारे विश्वासू नेते म्हणून सुहास शिरसाट यांची ओळख आहे आणि सोबतच भाजपमध्ये केडरमध्ये काम केल्याचा अनुभव सुद्धा म्हणजे ग्राउंड लेवलवरती तो सुहास शिरसाट यांना आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्तारांनी जे बंड शिवसेनेमध्ये केलेलं होतं किंवा एक प्रकारे उघड भूमिका उमेदवारी जाहीर करण्याबद्दल घेतलेली होती त्यामुळे सुद्धा भाजपची अडचण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. पण अखेर हे सगळं बंड शमलेलं आहे. सत्तारांना एक प्रकारे समजूत त्यांची काढण्यात आली, त्यांच्या मागण्यांवरती विचार करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये नाट्यमय स्वरूपात घडल्यानंतर सत्तार आता संभाजीनगरमध्ये माघारी गेलेले आहेत. त्यांनी एक प्रकारे त्यांच्या मुलाला सांगितलेलं आहे आणि ते आता अर्ज माघार घेणार आहेत. पण या सगळ्या गोष्टींमधून आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे की सत्तारांना काय मिळालंय, त्यांनी त्यांच्या पदरात काय पाडून घेतलंय. तर राजकीय वर्तुळामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत, माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत मी त्याच तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.